आगरी कोली संस्था लय भारी आहे. 40+ मास्टरचा संघ सगळ्या गावात एक नंबर आहे. 40+ मास्टरचा संघ सगळ्या गावात एक नंबर आहे. 40+ मास्टरचा संघ सगळ्या. थँक्यू. आगरी कोली समाज सामाजिक संस्था आणि या संस्थेच्या माध्यमातून आपण ही 21वी स्पर्धा ही साईदत्त पेनकरपणा मास्टर्स यांच्या वतीने या ठिकाणी खेळत आहोत. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. DBN लाईव्हच्या माध्यमातून जुडलेल्या तमाम दर्शकांचं देखील साईदत्त पेनकरपणा मास्टरच्या वतीने हार्दिक स्वागत. मॅचला करूया सुरुवात. पहिल्या फेरीतील अंतिम सामना असेल एका साईडला कांदरपडा तर दुसऱ्या बाजूला आहे नारंगी संघ. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा आई भाऊदेवी कांदरपडा मास्टर्स या टीमने घेतला आहे. बॅटिंग करण्यासाठी प्राचारण केलं आहे ते म्हणजेच NCC नारंगी या टीमला. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला आपण गंगाधरला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय जॅक्सन जय किसन या खेळाडूला पाहतोय. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर लेजेंडरी गोलंदाज जुना जाणता आणि जाणकार गोलंदाज मिस्टर शशी ठाकूर. महत्वपूर्ण मॅच. त्यानंतर आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करणार आहोत. या मॅच नंतर ऑफ साईडला वेळेस ड्राईव्ह केले गेले, आफ्टर ड्राईव्ह केले गेले. एकदा तर वेगानं पूर्ण केले. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. सुरुवात चांगली आहे. अगदी मिडल केल्या गेल्या चेंडूला आणि बॅटनं मात्र या 2 धावा आल्या आहेत गंगाधरच्या. यानंतर देखील एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण पुढची मॅच मित्रांनो, या मॅच नंतर एका साईडला जेम्स बॉन्ड राई संघ असेल तर दुसऱ्या साईडला असेल मालवणी मास्टर्स. ते देखील एक बिग फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अपघात केलाय अराउंड द कार्पेट. चेंडू जवळपास वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये निघून येतोय. पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चप्पळ अशी आपण रनिंग पाहतोय. जॅक्सन नक्कीच नो डाऊट एक प्रकारे म्हणायचं गेलं तर ज्या वेळेपासून नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ 40+ मास्टर ब्लास्टर्स हा संघ नारंगीच्या गावातून निर्माण झाला त्या वेळेपासून या संघासोबत क्रिकेट खेळतोय. एक जुना जाणकार खेळाडू आहे. आज मला वाटतं प्रवीण नाही आहेत, प्रवीण गावड ते आज दिसत नाही आहेत. त्यानंतर रमेश मांगेला प्लेइंग 11 मध्ये नाही आहेत. दिलीपचा काल बर्थडे झाला, तो आहे का? हेमंत देखील नाही आहे. पुन्हा एकदा ऑफरेचा फटका मिसफील्ड झाले त्या ठिकाणी. 2 फिल्डरला अगदी बीट करून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम फटका खेळला गेला आणि ते संधी होती बघा. पिंट्याला होता एका साईडला आपण पाहिलं तर विनोदने प्रथम चेंडूला आणवण्याचा प्रयत्न केला. विनोदने चेंडू अडला नाहीये. पिंट्या बॅकअपसाठी गेला, मात्र पिंट्याला देखील तो चेंडू अडवताना आला नाहीये आणि शेवटी चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला. याला म्हणतात नशिबाचा चौकार. या चौकारांना धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 8. साईदत्त पेनकरपणा मास्टर्स मालिकावीर पारितोषिक यावर्षी देखील एक आगळं वेगळं पारितोषिक आहे. 32 इंचाची LED TV. त्यानंतर स्पीकर्स आहेत. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज या खेळाडूंसाठी. स्टेअर केले चेंडूला. चेंडू थर्डमॅनच्या दिशेनं गोशांकी क्षेत्राच्या दिशेनं निघून जाईल. एकदा मिळेल. यस, आज नंदूने एन्जॉय केले. झाले नंदू. फटका चांगला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील इतकंसं चांगलं क्षेत्ररक्षण झालं नाहीये. आई भाऊदेवी कांदरपडा मास्टर्स या सीझनचा जर विचार करायचा गेला तर हे सीझन तितकंसं चांगलं नाहीये. सुरुवात तितकीशी चांगली झाली नाही. माझी फक्त इतकीच इच्छा आहे की शेवट गोड व्हायला हवा. एक प्रामाणिक इच्छा आहे ॲज अ कॉमेंटेटर म्हणून.
आई भाऊदेवी कांदरपडा मास्टर्स या टीमचा एक काळ गाजवणारा संघ आहे, लक्षात ठेवा. कांदरपडा मास्टर्स खास करून तो जो परफॉर्मन्स, सुभाषचंद्र बोस मैदान, बघा हे दोन संघ आमने सामने आले होते आणि जवळजवळ एक चांगला तो खेळ या दोन्ही संघांमध्ये रंगला होता. सुभाषचंद्र बोसच्या मैदानावर सेमीफायनल मॅच आणि नारंगी संघाला पराभूत केलं होतं कांदरपडा संघानं सेमीफायनलमधून आणि ग्रँड फिनाल्यामध्ये कांदरपडा संघानं इंटर केलं होतं. मुर्धा स्पर्धा होती ती. या आठवणी आहेत या संघासोबत, तो दिवस आठवावा लागेल. तशा प्रकारचं क्रिकेट त्यानंतर मात्र ते क्रिकेट पुन्हा एकदा कांदरपडा संघाकडून ते क्रिकेट दिसलं नाहीये. धाबा झालेले आहेत ते म्हणजेच 13 धाबा आणि 13 धाबा फक्त आणि फक्त मला वाटतं गंगाधरच्या बॅटमधूनच झाले. हे आहे गंगाधर आपल्या मास्टर्स क्रिकेट करिअरमधील बेस्ट इनिंग उमेळ माणसं मैदान. चला टीम मिटिंग करू नका. शशिकांत वर्तक आज स्क्वेअरलेगच्या भूमिकेमध्ये आहेत. स्क्वेअरलेग पंच म्हणून आपण शशिकांत वर्तक यांना पाहू शकाल. ते देखील म्हणतात की प्लीज टीम मिटिंग करू नका, घाई करा, वेळ महत्वाचा आहे. यानंतरच्या मॅचेस 4-4 ओव्हरच्या आम्ही ठेवणार आहोत. या अगोदरच क्लिअर करतोय, दुसऱ्या फेरीच्या मॅचेस 4-4 ओव्हरच्या असतील. छोट्या क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर येतोय कांदरपडा संघाचा आणखीन एक नामवंत गोलंदाज मिस्टर प्रवीण. आज अध्यक्ष महोदय नाही आहेत कारण काही दिवसापूर्वी त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर कदाचित ते लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतील स्मार्ट टी व्हीवर किंवा स्मार्ट फोनवर. किशोर मात्र देखील लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतील. फुलटॉस चेंडू आहे ऑन साइडला डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळलं जात आहे. वाडिश लॉंग ऑन डीप मधून फिल्डर वेगाने आलाय. नोवेल सुनेकर फक्त सिंगल मिळेल. अच्छा जर मॅचेसचा विचार केला तर नक्कीच टॉप लेवल म्हणजे एक काळ गाजवणारा राही संघ आपण पाहिलाय, एक काळ गाजवणारा आपण मालवणी संघ देखील पाहिलाय, एक काळ गाजवणारा वाघवीर संघ आपण पाहिला, एक काळ गाजवणारा नारंगी संघ आपण या ठिकाणी पाहतोय खेळताना. कारण 2016 हे वर्ष आणि 2016चं वर्ष नारंगी संघानं गाजवलं होतं. पूर्ण मालिकेवर विजेतेपद मिळवणं होतं. सर्वाधिक टायटल, सर्वाधिक विजेतेपद म्हणजे तब्बल 9 विजेतेपद ही नारंगी संघानं पटकावली होती. 2016चं ते वर्ष मित्रांनो आठवणी आहेत, लक्षात ठेवा. 16-17चं वर्ष. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 15. नारंगी म्हटलं तर सर्वांच्या नजर नारंगीच्या मैदानाच्या दिशेने. बरेच जण अजूनही म्हणतात की नारंगीचं मैदान काय मैदान. प्रकाश झोतामध्ये आपण ती स्पर्धा खेळलो होतो. 23 संघांना संधी दिली होती. कुलवटापदा चेंडू वेळेस बॅटची एज घेऊन चेंडू अगदी जवळ राहतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये स्वतः यष्टी रक्षक चेंडूला फील्ड करतात विजयजी. एक धावा झाल्यात 1च्या सहाय्यानं, त्या म्हणजेच 16 धावा. या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजेच सलग आपण दुसरं वर्ष कॅश प्राइज या स्पर्धेमध्ये पाहतोय. रामजीभाई कडून ते कॅश प्राइज लावण्यात आलेला आहे तब्बल 25,000 रुपये. 2 धावेचा प्रयत्न आहे, फेकी चांगली झाली होती. त्या ठिकाणी यष्टीरक्षक कुठेतरी कमी पडले गेले. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट आणि या दुहेरी धाव्याने धावा झाल्यात फलकावर, त्या म्हणजे 18. रोख रक्कम 25,000 रुपये रामजीभाई यांच्याकडून जाहीर झाले आहेत विजेते संघाला. मात्र या कॅश प्राइजचा विचार आयोजकांनी नक्कीच केला आणि हे कॅश प्राइज कशा प्रकारे दिलं जाईल याविषयी देखील जे 2 संघ सेमीफायनल आजच्या दिवसामध्ये खेळतील त्यांना ती माहिती आम्ही देऊ. संध्या डायरेक्ट हिट. इथे लक्ष नव्हतं का जॅक्सनचं. डबलचा कॉल दिला होता. शूट देखील नॉन स्ट्राईक एंड वरून झाला होता. मात्र काय थ्रो, शशी ठाकूरचा अगदी थ्रो स्टंपवर. रनआउटच्या स्वरूपात पहिली विकेट नारंगी टीमची. फलंदाज बाद झालाय मिस्टर जॅक्सन.
थँक्यू डीचे. डिबेटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर विलास. या सीझन मधील मला वाटतं मोजक्या स्पर्धा खेळाडू खेळलाय. सर्व स्पर्धांसाठी वेळ दिला नव्हता कारण आपण नक्कीच प्रत्येक खेळाडूला हेच म्हणतो की सर्वात आधी आपला व्यवसाय कामधंदा सांभाळा आणि त्यानंतर क्रिकेट खेळा. 40+ क्रिकेट आहे त्याच्यामुळे नक्कीच कदाचित व्यवसायामुळे ती वेळ देता आली नाही आहे विलासला. मात्र ज्यावेळेस आगमन स्वतःच्या होम ग्राउंडवर झालं होतं त्यावेळेस मात्र संकटमोचक तारणहार ठरला होता तो म्हणजेच नारंगी या टीमचा. RK मोरवा टीमच्या अगेन्स्ट काय ते धुवाधार फलंदाजी केली होती विकासनं स्वतःच्या घरच्या मैदानावर. विलासनं बॅकफुट जाऊन चेंडूला कट केलंय. स्क्वेअर कटचा फटका आहे. स्वीपर पॉईंट कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालं वेगानं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. थ्रू येईपर्यंत 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर नारंगी मास्टर्स या टीमनं फलकावर धावा लावल्या आहेत त्या 1 बाद 21 धावा. 40+ क्रिकेट बघा 23 नोव्हेंबर जवळपास 30 नोव्हेंबर 2024 इथून मात्र आपल्या 40+ क्रिकेटची सुरुवात या सीझनची सुरुवात झाली होती कुळशेतच्या मैदानातून आणि तिथून मात्र हा आज 21वी स्पर्धा आपण पाहतो. 21वा टप्पा आपण आज साईदत्त पेनकरपडा या ठिकाणी खेळत आहोत. त्यानंतर आपण 30 आणि 1 मे राईगाव. त्यानंतर अजूनही तारीख जाहीर झाली नाही आहे मालजीपाडा मास्टर्स या स्पर्धेची. ती देखील रजनी स्पर्धा आहे. प्रकाश झोतात ती स्पर्धा खेळली जाईल. 23 संघांना त्या स्पर्धेमध्ये संधी मिळणार आहे. तर अजूनही आपल्या 2 स्पर्धा या बाकी आहेत. त्यानंतर जुलै महिन्यात रबर बॉल स्पर्धा जिया CNG सन्माननीय रमाकांत भोईर साहेब यांनी संपूर्ण ट्रॉफीज जाहीर केल्यात त्या रबर बॉल स्पर्धेच्या. ती जुलै महिन्यात ती रबर बॉल स्पर्धा होईल. लेनी गोम्स NS बांद्रा टीमचे खेळाडू आहेत. त्यांच्या जन्मदिनानिमित्तानं त्या स्पर्धेचं आयोजन RK मोरवा क्रीडा संकुलामध्ये केलं गेलं आहे. यावेळेस अगदी बॅटरला फॉलो केलं गेलं. पॅड बरा मारा केला गेला होता. अपील मैदानाच्या आतमध्ये केली जाते गोलंदाजामार्फत. लेग बायचा इशारा येतोय पंच रुपेशजी पेंडेकर सरांचा. धावा होत आहेत त्या 22. एका ठिकाणी आपण पाहू शकाल महाराष्ट्र 40+ क्रिकेट सुरू आहे. एक सगळ्यात मोठी स्पर्धा. तर एका साईडला आपला 40+ स्पर्धा आहे. ऑफ साईडला फटका चांगला अंदाज घेता आला नाही फिल्डरला. अगदी त्याला भेदून चेंडू 1 बाउन्स निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. आणि या स्पर्धेमधील हा 24वा चौकार आहे. 97 षटकार मित्रांनो. एक तो देखील एक रेकॉर्ड 40+ क्रिकेटमध्ये आहे. फुटबॉल चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका आहे. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी प्रोटेक्शनसाठी. कॅचचा प्रयत्न केला होता मात्र हा झेल झाला नाहीये. चेंडू मात्र हातातून निसटला गेलाय. 2 धावा या फटक्यावर देखील मिळतील गंगाधरला. आणि या दुहेरी धावेनं सांघिक धावसंख्या नारंगी मास्टर्स या टीमची झाली आहे ती तब्बल 28. तर 97 षटकार सर्वात आधी सर्वाधिक षटकार एका स्पर्धेमध्ये बालकुमच्या त्या स्पर्धेमध्ये लागले गेले होते. 97 षटकार आणि तो 97 षटकारांचा रेकॉर्ड ब्रेक झाला मुर्ध्याच्या मैदानावर. मिस्टर स्टोक आहे. चेंडू हवेत. भरत मात्र जेलच्या खाली आणि ते मात्र भरतकडून देखील कॅच सुटला गेलाय. बेस्ट फिल्डर कांदरपडा मास्टर्स नेहमी म्हटलं होतं. भरतच्या विषयी मात्र आता कपाळावर हात मारून भरत चालणार नाहीये. कारण एकदा चुकी झाली आणि म्हणतात ना क्रिकेटमध्ये की चुकीला माफी नाहीये. 2 धावा एक संधी मिळते पुन्हा खेळण्याची गंगाधरला. या दुहेरी धावेने धावा झाल्या 30. तो 97 षटकारांचा रेकॉर्ड ब्रेक झाला मुर्ध्याच्या मैदानावर. मुर्धा स्पर्धा तब्बल 103 षटकार हे मुर्ध्याच्या त्या स्पर्धेमध्ये लागले गेले. यावेळेस चांगला चेंडू आहे. अगदी म्हणायचं गेलं तर फलंदाजाच्या त्या रेंज पासून लांब राहिलं गेलं. चांगली गोलंदाजी ग्रेक मार्फत
टीम कॅप्टन आहेत, कर्णधार आहेत, पूर्ण कल्पना आहे जबाबदारी काय असते कॅप्टनची. आपल्यास पुन्हा एकदा बॅट अँड पॅडच्या मधोमध हा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला गेला होता. बॅटला साठून मात्र हा चेंडू निघून जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. चांगलं षटक हाताळलं गेलं ग्रीककडून. एक संधी देखील ग्रीकने निर्माण केली होती. तो कॅच मिळाला असता तर नक्कीच एक सफलता ग्रीकच्या नावी असती, मात्र तसं काही घडलं नाही. कॅच ड्रॉप झाला. मात्र अतिशय चांगलं षटक ग्रीककडून. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि धावा फळक्यावर लावल्या आहेत नारंगी मास्टर्स या टीमनं. 31 धावा. ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेतला जातोय. ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये येत आहे. आपण वळूया आपल्या डीजेच्या दिशेनं. थँक्यू अग्री घोड्यांची कुलस्वामिनी. एक वेळचं गीत डीजेच्या माध्यमातून डीजे सचिनच्या माध्यमातून वाजवलं गेलं. थँक्यू सचिन. 31 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि जवळजवळ म्हणायचं गेलं तर 10.33च्या सरासरीनं या धावा फळकावर उभारल्या आहेत नारंगी मास्टर्स या टीमनं. येणारे 12 चेंडू आणि षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर विनोद होतोय. आणि भावदेवी कांधारपडा मास्टर्स. भरपूर काही आठवणी जुन्या आहेत कांधारपडा मास्टर्स या टीमच्या विषयी म्हणायचं गेलं तर. खास करून ओपनिंग जोडी पार्टनरशिप तो एक सगळ्यात आधी रेकॉर्ड जो होता तो म्हणजेच कांधारपडा या टीमच्या नावावर होता. शॉर्ट बॉल आडव्या बॅटनं स्टोकला खेळले गेले. फॉरवर्ड स्क्वेअर लेग डीप चेंडूला फील्ड केलं गेलं. चांगलं शत्रुक्षण त्या ठिकाणी होताना 2 धावा मिळतील. विलास नेहमी म्हटलं जातं की एक मोठा फलंदाज आहे. इथून एक कमीत कमी एक अंदाज, कारण ज्याप्रमाणे आपण सकाळपासून ज्या मॅचेस पाहिलेत 50च्या पलीकडचा पण आकडा पाहिलाय, त्यानुसार एक समाधानकारक धावसंख्या जवळजवळ मी तर म्हणेल की 50 आणि त्या आकड्यापर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर इथून जी सरासरी आपण मेंटेन ठेवले ते सरासरी 5व्या ओव्हरपर्यंत तुम्हाला मेंटेन ठेवावे लागेल. तर प्रोजेक्टर स्कोर आपण एक अंदाज बांधू शकतोय की जवळपास 50 किंवा त्याहून अधिक. डान्सिंग डाऊन द पिच पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक चांगलं यष्टीरक्षण त्या ठिकाणी केलं गेलंय. विजय दादा आहेत त्या ठिकाणी जुने जाणते बघा, भरपूर वर्ष ज्यानं 40+ क्रिकेट खेळलं आहे. आई भावदेवी कांधारपडा मास्टर्स या टीमच्या माध्यमातून ते एक जुने जाणते खेळाडू आहेत विजय दादा. वयोवर्ष जर म्हणायचं गेलं ना मित्रांनो, विजयजी पाटील यांच्याविषयी जर म्हणायचं गेलं तर इथे फटका चांगला आहे. मिड विकेट डीपला
का वाट पाहत राहिला एका बाउंडची, वन बाउंडची वाट पाहत राहिला नोवेल सुनेकर, मात्र चेंडू नोवेलच्या डोक्याच्या वरून फरार. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीचे. वयोवर्ष 62 आहे, लक्षात ठेवा. एसटीच्या मागे जे फिल्डर आहेत त्यांच्या वयानुसार ती माहिती आम्ही तुम्हाला देतो. बघा सगळ्यात जुने ते खेळाडू आहेत. बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून तो एका धावसंख्येमध्ये भर. धावा मात्र वेगाने पुढे सरकत आहेत. धावा झालेल्या आहेत नारंगी मास्टर्स या टीमच्या, त्या तब्बल 38 लॉस ऑफ 1 विकेट. पहिली विकेट 19 या धावसंख्येवर पडली गेली होती आणि तिथून मात्र ही दुसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप बिल्ट होत होताना आपण पाहतोय. एका साईडला गंगाधर तर दुसऱ्या साईडला विलास. चला वेळ बघा, वेळेकडे लक्ष द्या. पंच देखील तुम्हाला सूचित करतायत. सर्कलच्या आतमध्ये कंपल्सरी 2 तुम्हाला ठेवायचे आहेत. शॉर्ट बॉल आहे, पुलचा फटका, मागे फिल्डर स्क्वेअर लेग डीपला, मात्र अडवण्याचा प्रयत्न केलाय त्या ठिकाणी. जबरदस्त क्षेत्ररक्षण पिंट्याकडून. हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर लँड झाला असता, मात्र काय चेंडूला अडवलंय पिंट्यानं. जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी लावला गेलाय. काय निर्णय आहे, मात्र कदाचित बाउंड्री लाईनवर उभं राहून तो चेंडू अडला गेलाय का, तसंच कदाचित झालं असेल. त्याच्यामुळे नक्कीच हा चेंडू षटकार. 6 धावा. धावा 44. फुटबॉल चेंडू आहे अराउंड द कार्पेट. चेंडूला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पाठवलं गेलं. लॉंग ऑन मधून वेगानं शशी ठाकूर चेंडूला फील्ड करण्यासाठी आले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं होतं, मध्ये थ्रो करण्यासाठी थोडासा उशीर लागला गेला. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ ते संपलाय आणि 4 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर नारंगी मास्टर्स टीमनं फलकावर धावा लावल्यात ते 46 धावा. 46. मी म्हटलं होतं की जवळजवळ 50, म्हणजे कुठेतरी या पेनकरपाड्याच्या मैदानावर समाधानकारक स्कोर आपण म्हणू शकतोय. मात्र ज्या फोर्सनं ज्या वेगानं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत आहे बघा. आपण करंट जवळपास पार्टनरशिप पाहू शकाल. दुसऱ्या विकेटसाठी 13 चेंडूमध्ये 27 धावेची पार्टनरशिप या जोडीच्या नावावर, म्हणजेच गंगाधर आणि विलासच्या नावावर. जबरदस्त पार्टनरशिप फलकावर. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 14 चेंडू आणि 14 चेंडूमध्ये 26 धावसंख्येवर गंगाधर खेळतोय आणि 7 चेंडू आणि 14 या धावसंख्येवर खेळतोय तो म्हणजे विलास. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून तुम्ही पार्टनरशिप पाहू शकाल. 13 चेंडू आणि 27 धावांची पार्टनरशिप या दुसऱ्या विकेटसाठी. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर स्लॉगवर स्पेशलिस्ट मिस्टर डोनाल्ड. पहिला चेंडू शॉर्ट बॉल, यावेळेस कट केले चेंडूला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं भरतनं प्रयत्न केला होता चेंडूला अडवण्यासाठी, मात्र चेंडू भरतकडून अडला नाहीये, निघून गेला. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. बरेचसे मिसफील झाले आज बघा. इतकी धावसंख्या नक्कीच फलकावर पाहायला मिळू शकली नसती, कारण बऱ्याचशा मिसफील्ड आपण त्या ठिकाणी पाहिले कांदरपडा या टीम कडून. पुढे येऊन खेळायचं होतं, त्यानंतर मात्र चेंडू पडल्यानंतर तो विचार बदलला गेला गंगाधर कडून. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू निघून जातोय. दोन्ही पंच चर्चा करतील का हा चेंडू अंगाला स्पर्श करून गेला आहे की नाही हे चेक केलं जात आहे. रुपेशजी पेडणेकर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअर लेग पंच आपण शशिकांत वर्तक यांना पाहू शकाल.
वाईट बॉल. थँक्यू सर. येस, वाईट +1 म्हणजे बाय 1 गेट 1 फ्री. मिळतील धावा 2. 50 धावा फलकावर नारंगी मास्टर्स या टीमच्या. यावेळेस देखील मिस केलं या चेंडूला. वनडी असेल, 1 धाव इथे देखील मिळेल. सेट बॅटर आहे, सुरुवातीपासून मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि खरोखरच एक जबरदस्त इनिंग आपण गंगाधरच्या या बॅटमधून पाहिलं. 16 चेंडूमध्ये 31 धाव संख्येवर खेळतो गंगाधर. असेल यावर चार्जर असेल कुठला सीए सी चार्जर आहे का? बघा यावेळेस विथ द टो चेंडूला खेळले गेले. स्वीपर पॉइंट कव्हरच्या दिशेने चेंडू डीप मध्ये निघून येतोय. विनोद चेंडूला फील्ड करतोय. स्ट्राइक एंडला थ्रो तितकासा चांगला झाला नाहीये. पुन्हा एकदा चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहिली. यावेळेस देखील या फटक्यावर 2 धावा कंप्लीट केल्या गंग्यानं. धावा झाल्यात 55. 4.3 चेंडूंचा खेळ संपलाय. यावेळेस देखील विथ टू चेंडूला कट केलाय. स्वीपर पॉइंट कव्हरच्या दिशेने चेंडू डीपला फील्ड केला गेलाय आणि थ्रो येईपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा गंगाधरनं कंप्लीट केल्यात. जबरदस्त बॅटिंग. ऑन साइडला मोठे स्ट्रोक खेळण्याची संधी गोलंदाज देत नाहीये. मात्र शॉर्ट बॉल जे टाकले जात आहेत आउटसाइड ऑफ स्टंप, त्या शॉर्ट बॉलचा पुरेपूर फायदा मी तर म्हणेल गंगाधर उचलतोय. बॅकफुटला जातोय आणि जवळपास तो टोवर जवळपास उभा राहून तो स्ट्रोक खेळतोय. त्यामुळे म्हटलं मी विथ द टो. ऑन साइडला खेळायचं होतं. बॅटच्या अगदी कॉर्नरवर हा चेंडू लागतोय, त्याच्यामुळे हवेत चेंडू खेळला गेला होता. चेंडू डायव्हर्ट होऊन निघून जातोय गोशांकित क्षेत्राच्या दिशेनं. 1 धाव या फटक्यावर देखील गंगेच्या अकाउंटमध्ये. धावा झाल्यात नारंगी टीमच्या खात्यावर, त्या म्हणजे 58. 39 धाव संख्येवर 36 धाव संख्येवर खेळतोय गंगाधर. 19 चेंडू 36 धावा. हे गंगाधर. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा ऑफ साइडला चेंडूला कट केलंय. चेंडू डायव्हर्ट होईल. टर्न झाला, चेंडू गेला तो म्हणजेच गोष्टांकित क्षेत्राच्या दिशेनं. शेवटच्या चेंडूवर देखील 1 धाव आणि या एका धावेनं नारंगी मास्टर्स संघ थांबला गेलाय. तो 59 या धाव संख्येवर आणि 60 धावा विजयासाठी आई भाऊदेवी कांदरपणा मास्टर्स या टीमला. येणारे 30 चेंडू आणि येणाऱ्या 30 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 60. त्याच्यामध्ये आपण बॅटिंग जर पाहिली तर नक्कीच अफलातून बॅटिंग लाईव्ह टेलिकास्ट मध्ये तुम्ही गंगाधर यांना पाहू शकाल. 20 चेंडू जवळपास 185च्या स्ट्राईक रेटनं गंगाधरनं 3 चौकार ठोकलेत आणि 20 चेंडू मध्ये 3 चौकाराच्या साहाय्यानं तब्बल 37 धावा या फलकावर लावल्या आहेत. जबरदस्त बॅटिंग. वेल डन गंगाधर अँड वेल प्ले. आणि मात्र गंगाधरला एक चांगली साथ विलासनं देखील दिल्या मैदानाच्या आतमध्ये. 59 झाल्यात. 60 करायचे आहेत आई भाऊदेवी कांदरपणा मास्टर्स या टीमला. चला आपण लगेचच वळूया दुसऱ्या फेरीच्या दिशेनं. दोन्ही टीम कॅप्टन चला इन्व्हाइट करतोय या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये. जेम्स बॉन्ड राईट टीम कॅप्टन राकेश पाटील आणि मालवणी टीम कॅप्टन धर्मेंद्र कोळी आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. 4 ओव्हरची मॅच असेल. दुसऱ्या फेरीच्या आपण सामन्याला सुरुवात करतो या मॅच नंतर. तर जो काही आपल्या टीम मध्ये बदल करायचा असेल तो अगोदरच तो बदल करा. आल्यानंतर मात्र तो बदल जाहीर करा. राकेश पाटील टीम कॅप्टन जेम्स बॉन्ड यायचंय आपण आणि मालवणी टीम कॅप्टन धर्मेंद्र कोळी टॉस साठी या. कमेंट्री करतो का काय स्वायलास या पण जेव्हा जाऊया मला टर्न जायला जेव्हा जाऊया चला या. राकेश पाटील कुठे? राकेश पाटील टीम कॅप्टन जेम्स बॉन्ड.
चला लवकर ये राकेश, या मधल्या वेळेमध्ये टॉस व्हायला हवा, विनंती करतोय. यस वेलकम. या ठिकाणी आगमन झाले आहे पांजू स्पोर्ट्स पांजू मास्टर्स टीमचे कर्णधार जयप्रकाश भोईर हे या ठिकाणी आलेले आहेत. साईदत्त पेनकरपडा मास्टर्स स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. दादा कसला विचार करतोस लवकर टॉस करण्यासाठी? सन्मानित केले जात आहे पांजू मास्टर्स टीम कॅप्टन जयप्रकाश भोईर यांचा शुभ सन्मान. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ते थेट पांजूवरून या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी राजू शिंदे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. वेलकम जेपी, आपलं हार्दिक स्वागत आहे. राकेश पाटील लास्ट कॉल असेल प्लीज. काय गाण्या हे राक्या गण्या मग काय बोलतोय? तू बघ गाडी घेऊन येतो बघ. चला आपण टॉस करूया मित्रांनो. दुसऱ्या फेरीच्या आपण पहिल्या सामन्याला सुरुवात करतोय आणि मॅच असेल 4 ओव्हरची. या अगोदर आम्ही क्लिअर करतोय आणि नागरिक समाज सामाजिक संस्थेच्या नियमानुसार 4 ओव्हरच्या मॅचेसमध्ये देखील 35च्या गोलंदाजाला संधी दिली आहे गोलंदाजी करण्यासाठी आणि या सामन्याची नाणेफेक केली जाईल. सन्माननीय किशोरजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला राकेश 2-2 गुडलक सोबत घेऊन आलाय. भावी पिढी आहे जेम्स बॉन्डची. टॉस केला जातो या ठिकाणी. सन्माननीय किशोरजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन स्विन झालाय. मालवणी वर्सेस जेम्स बॉन्ड राई. टॉस विन मालवणी संघ नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम मालवणी संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, फिल्डिंग स्वीकारलंय. 4 ओव्हरची मॅच असेल. ओके राकेश, नाही तुम्हाला बॅटिंग करायची आहे. त्यांनी एक कळवलं नाही, फक्त त्यांच्याकडे फक्त 10च खेळाडू आहेत. कोण येणार नाहीये. 10 खेळाडूंना ते खेळतील. ते सूचना ते माहिती तुम्हाला देत आहेत. चला या वेळी आपण या चालू सामन्याच्या दिशेनं 59 झालेत आणि 60 धावा विजयासाठी आहेत. आई भाऊदेवी कांदरपडा मास्टर्स या टीमला ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये करतोय बदल इन्व्हाइट करतोय कमेंट्री बॉक्स मध्ये राई गावाचा आवाज आमचे मित्र संकेत पडेल यांना. चला मॅच ऑन करूया. स्वागत आहे, पुन्हा एकदा स्वागत आहे. प्रत्येक जण आपापल्या रंगात आहे आणि प्रत्येक जण आपापल्या परीने एन्जॉय करतोय ही स्पर्धा. त्या सर्व एन्जॉय करणाऱ्या मित्रांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. साईदत्त पिनकरपड्याचं हे अप्रतिम आयोजन, आगरी समाज सामाजिक संस्थेची 21वी स्पर्धा आणि हा एकूणच आपण बघतोय लीग मधील शेवटचा सामना. एका बाजूला टीम कांदरपडा तर दुसऱ्या बाजूला NCC नारंगी. टार्गेट अगदी आपण बघतोय 59 डावांचं. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे नवल आणि भरत म्हात्रे. क्षेत्ररक्षणामध्ये काही चुका नक्कीच झाल्यात भावदेवी कांदरपाडा संघाच्या माध्यमातून, मात्र तरी सुद्धा बॅटिंग मध्ये त्या भरून काढण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. पहिला चेंडू चांगला स्वीप आहे, मात्र एकच धाव मिळेल. थँक्यू अंपायर. आज तब्बल 8 संघांना संधी दिली
कालचा दिवस गाजवला NS भाईंदरनं आणि निश्चितच ते अंतिम सामन्यात येईल. थोड्याच वेळात त्यांचा संघ इथे उपस्थित राहताना दिसेल. अंतिम दिवस या स्पर्धेचा. अगदी क्षण किती लवकर जातात बघा. ऑन साइडला फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड आपण बघतोय भरपूर वेगाने क्षेत्ररक्षकाला एकच धाव मिळेल. NCC नारंगी क्षेत्ररक्षणाचा दर्जा नक्कीच वरचा असणार आहे, कारण आपण बघतोय त्या संघाकडे एक अप्रतिम मैदान आहे आणि जे भरपूर आणि भरपूर प्रसिद्ध आहे. अगदी वेगवेगळ्या मोठमोठ्या स्पर्धा NCCच्या माध्यमातून आयोजित केल्या जात आहेत. ते नारंगीचं गाव आणि ते नारंगीचं मैदान प्रसिद्ध आहे. आई जीवदानीचा आशीर्वाद. ओ व्हॉट अ शॉट. भरत म्हात्रे दाखवून दिले की क्षेत्ररक्षणामध्ये जरी चुका झाल्या असल्या तरी देखील बॅटिंग मध्ये त्याची सगळी सबशेल वसुली मी करणार आहे. व्हॉट ए शॉट. सुपर शॉट. षटकार आलाय. या सामन्याची या इनिंगची सुरुवात झाली आहे. थँक्यू डीजी. अगदी चेंडू बघितला गोलंदाजाने पॉपिंग क्रीजच्या भरपूर बाहेरून टाकलाय आणि असं असताना निश्चितच त्यावर पुढे येऊन खेळणं रास्त होतं आणि तीच गोष्टी भरत म्हात्रे यांनी बघितली की चेंडू बॅट्समॅन स्लॉट मध्ये नसला तरी काय, मी तो बॅट्समॅन स्लॉट मध्ये करून घेणार आहे. सुपर शॉट भरत यांचा आणि या षटकारानं संघाची धावसंख्या 8 वर उडी घेते. प्रति षटका मागे जवळजवळ 12 धावा असं गणित आहे आणि त्यानुसार मला पुढे सरकायचं आहे. गुड क्रिकेट. गुड क्रिकेट. बहारदार खेळ करण्याच्या मूड मध्ये सध्या ते दिसत आहेत. नेक्स्ट बॉल. कमलाकर पाटील पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅटची एज जी आहे मात्र एक धाव इथे पूर्ण केली जाते. एका जाव समाधान मानावं लागेल. ही जोडी महत्वपूर्ण आहे. ही जोडी महत्वपूर्ण आहे टीम कांदरपाडा संघासाठी. बॅटिंग लाईनअप आहे नो डाऊट, मात्र तरी देखील इथे मोठी पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. 25 ते 30 धावांची पार्टनरशिप जर इथे झाली तर या मॅचला मजा येईल. थँक्यू किशोरदा. हा फटका फक्त आणि फक्त एक धाव देऊन जाईल. नोवेलच्या खात्यात तिथे जात आहेत. वंडी आहे. थँक्यू व्हेरी मच. संघाची धावसंख्या 10. गती तुम्हाला सुधारावीच लागेल आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झालेत. मग अशी काय बॅटिंग केली गंगाधरनं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट गंगाधरनी टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला दाखवली ती म्हणजे त्याचा स्टॅमिना. पहिल्या चेंडू पासून तो मैदानाच्या आतमध्ये होता आणि तब्बल 37 धावा त्याच्या बॅट मधून पाहू शकलो. अफलातून फटके, 2चे 4चे फटके, धावा पळून पूर्ण केल्या. जबरदस्त एनर्जी त्यांनी निश्चितच तो ड्रेन आउट झाला, मात्र तरी सुद्धा अफलातून. वेल डन गंगा, काय सुपर बॅटिंग केलीस. धावसंख्येकडे लक्ष घालूया. या धावसंख्या जर अजूनही बघितल्या तर 10 धावा फलकावर दिसतात. पहिले षटक संपले कमलाकर यांचा. येणारे 24 चेंडू आणि 50 धावा म्हणजे प्रति षटका मागे 12.5 धावांची सरासरी. त्यामुळे इथून ही प्रत्येक षटका मागे तुम्हाला एक मोठा फटका मारायचा आहे आणि त्यानुसार पुढे देखील एकेरी दुहेरी धावांवर सुद्धा भर टाकावं लागेल. आता हे इक्वेशन आहे. इक्वेशन बऱ्याचदा असतं, मात्र हे इक्वेशन सोडवायचं कसं, तर यासाठी तुमचं क्रिकेटिंग स्किल, तुमचं प्रेझन्स ऑफ माइंड आणि तुमचं एकूणच मैदान चातुर्य तुम्हाला वापरावं लागेल. कारण सामना पुढे सरकवायचा असेल तर जी सरासरी आहे ती मेंटेन केली पाहिजे. नेक्स्ट मॅच, महत्वपूर्ण मॅच या स्पर्धेतली. टीम मालवणी मास्टर्स वर्सेस टीम जेम्स बॉन्ड राई मास्टर्स. त्यामुळे दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. जवळजवळ या स्पर्धेची आपण दुसरी सेमीफायनल समजूया, कारण हे दोन असे संघ आहेत जे पहिल्या 3 ते 4 क्रमांकामध्ये येतात. त्यामुळे निश्चितच दोन्ही संघांसमोर दबाव असेल, मात्र चांगलं क्रिकेट दिसणार आहे. राई संघही फॉर्मात आहे आणि मालवणी संघ सुद्धा फॉर्मात आहे. 24 मध्ये करायचे आहेत 50. नवीन गोलंदाज येत आहेत राकेश. भरत मात्र ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. अगोदर जागा बनवली होती ती, मात्र चेंडून नंतर घेतलेली उसळी थोडीशी डिफ्लेक्ट करून जाते. लेग बायचा इशारा.
वेलकम वेलकम भूषण राई गावचा एक जबरदस्त खेळाडू तो देखील आलाय. ऑन साइडला समोर डाऊन द ग्राउंड हा खेळ आहे. ओ हा झेलचा प्रयत्न अफलातून होता मात्र ड्रिबल झाला आणि शेवटच्या क्षणी हा झेल सुटतोय. प्रयत्न अफलातून होता इकडे. वेल डन वेल डन. विलास यांचा हा प्रयत्न आपण पाहू शकलो. आज बरेच खेळाडू उपलब्ध नाही आहेत मात्र तरी देखील ही बेंच स्ट्रेंथ चांगली म्हणावी लागेल. हा फटका आपण बघितला तर अगदी शॉर्ट बॉल होता आणि त्यावर समोर खेळले होते. हा प्रयत्न अप्रतिम झाला. अगदी लॉंग ऑन वरून डाऊन द ग्राउंड समोर साइड स्क्रीन समोर आले होते मात्र दोनदा ड्रिबल केला आणि त्यानंतर चेंडू निसटलाय. समोर आपण बघतोय अजून एक चेंडू उडवलाय. गंगा ओ हा झेल सोडलाय. गंगाधर यांनी सुद्धा हा झेल सोडलाय. त्यामुळे लागोपाठ 2 संध्या आल्या होत्या त्या दोन्ही संध्या दवडलेत मात्र इथे धावा येतील संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. ती जाऊन पोहोचली आहे या 15 या आकड्यावर. मोठी फटकेबाजी करायची आहे. 9 ला पूर्ण कल्पना आहे. मॅच पुढे सरकवायची असेल तर मध्येच एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी स्लो डिलिव्हरी गुड चेंज ऑफ पेस वेल बोल्ड राकेश. बघा कलात्मकता असते. ऍज अ बॉलर म्हणून तुमच्याकडे काय पाहिजे तर तुमच्याकडे विविधता पाहिजे मात्र बोटांमधील ही जादू दाखवताना टप्प्यावर कंट्रोल असला पाहिजे आणि तो टप्प्यावरचा कंट्रोल दाखवलाय या गोलंदाजांना. नाव आहे राकेश. एनसीसी नारंगी वर्सेस भावदेवी कांदरपडा ही मॅच तुम्ही एन्जॉय करतायत. 59 धावांचं टार्गेट आहे. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे. पुल करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय का? यस झालाय. हलकसं ब्रेक झालंय. स्वतः नवेल परत आहेत आणि इथून पुढे निश्चितच आपण बघतोय ही पहिली विकेट आली आहे. चांगला चेंडू होता. हाफ ट्रॅकर होता मात्र त्यावर खेळताना थोडीशी चूक केली इथे नोवेलनं. अशा रीतीनं पहिला धक्का बसतोय टीम भावदेवी कांदरपडाला. विकेट डाऊन. थँक्यू. आमच्या या स्पर्धेसाठी सन्माननीय अध्यक्ष पेनकरपडा मास्टरचे नंदकुमार म्हात्रे यांच्या मार्फत सर्व ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफी तसेच सामनावीरसाठी टी शर्ट्स या नंदकुमारजी म्हात्रे यांच्या मार्फत देण्यात आले. तसेच पाण्याची संपूर्ण व्यवस्था सुभाष बहादूर माझी स्कूटरचे प्रोप्रायटर त्यांच्या मार्फत करण्यात आली आहे. फ्रूट बास्केट साईदत्ते यंगस्टर मार्फत देण्यात आलेत. केबल नेटवर्क ऋषभ शिंदे यांच्या मार्फत देण्यात आलेत. नरेंद्र म्हात्रे यांच्या मार्फत चिकनची व्यवस्था करण्यात आलेत आणि मोहन दिवाळे यांच्या मार्फत संपूर्ण 2 दिवसासाठी भाजीची व्यवस्था करण्यात आली आणि साळगावकर बंधू यांच्या मार्फत कोकम सरबताची व्यवस्था करण्यात आली. कुडाळवरून खास हे कोकम सरबत आणण्यात आलंय. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक आभार. तसेच आपण बघतोय ही प्रथमोपचार पेपडी म्हणजे फर्स्ट एड किट आमचा स्वप्नील महाडिक यांच्या माध्यमातून देण्यात आले. 15 धावा झालेत. धावसंख्या 15 झाली. 59चं टार्गेट आहे. चेंडू यस अजून एक चेंडू शिल्लक आहे षटकातील. 2 बॉल की 1 बॉल 1 टू गो. बघा 2 चेंडू आय थिंक डॉट आहेत. फर्स्ट LB लेग बाय सॉरी त्यानंतर 2 डबलचे आले त्यानंतर 2 डॉट आलेत. विकेट आणि 1 0 एक डॉट आणि विकेट म्हणजे 5व्या चेंडूवर विकेट आली आहे. त्यामुळे लास्ट गो. ग्रेग नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. काय बॅटिंग केली होती ग्रेगनं त्यांच्याच स्पर्धेमध्ये राईट संघाविरुद्ध केलेले ते आक्रमण अफलातून होतं. हो यावेळेला जागा बनवले. चांगला फटका आहे. धावा जरूर मिळणार आहे तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षकांना अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं. या 2 धावा संघासाठी वाचवल्या आहेत. वेल डन. एनसीसी नारंगी हा एक जबरदस्त संघ आहे. याचं कारण त्यांच्याकडे असलेला स्टॅमिना. अफलातून क्रिकेटपटू आपण पाहिलेत आणि इतिहासात जर डोकावलं तर भरपूर मोठमोठी नावं नो डाऊट आज पन्ना गावड इथे नाही आहेत मात्र जयप्रकाश असो पन्ना गावड असो आज हेमंत गरज सुद्धा इथे नाही आहेत. काल त्यांचा वाढदिवस होता त्यामुळे आज त्यांनी सुट्टी मारले असं म्हणायला हरकत नाहीये. काल शुभेच्छांचा वर्षाव झाला त्यांच्यावर.
एस पप्पू सोलंकी वेलकम. प्रत्येक वेळेला आम्ही तुमचं नाव चेंज करतो याच गोष्टीसाठी, कारण तुम्ही तरुण आहात. आणि पप्पूला खरं तर रॉयल म्हणतात आणि ती रॉयल कामगार त्यांचा तो असाच चालू राहो. देवगडचा हापूस आंबा जर कोणाला पाहिजे असेल चांगल्या दरामध्ये तर पप्पू यांच्याशी संपर्क साधा. अगदी पेटी भरून तुम्हाला आंबे मिळतील. यंदाचा हंगाम थोडासा आंब्यांसाठी थोडासा कठीण आहे, मात्र तरी सुद्धा चांगल्या क्वालिटीचे आणि चांगल्या टेस्टचे जर आंबे पाहिजे असतील तर पप्पू यांच्याशी संपर्क साधा. बघा ही फ्री ॲड नाही आहे. वळूया पुन्हा एकदा या मॅच कडे. 2 षटकं संपली आहेत म्हणजे 18 चेंडूंचा खेळ राहिलाय. 18 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी बराच मोठा पल्ला काढायचा आहे. तब्बल 42 धावा. 60 विजयासाठी आहेत का? 43 धावांची गरज आहे. मग 60 धावा या विजयासाठी. योगेश येत आहेत गोलंदाजी मार्कवर, कॅप्टन आहेत NCC नारंगीचे आणि भरपूर मोठी जबाबदारी आहे. 18 म्हणजे करायचे 43 धावा. भरत म्हात्रे ऑन स्ट्राईक. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग आहे. चेंडू जातोय तो म्हणजे शॉर्ट थर्ड डी झोन मध्ये. थँक्यू अंपायर. 1 धाव. या एकेरी धावांनी धावफलक हलता राहणार आहे. मात्र जे प्रोडक्टिव्ह फटके ज्याला आपण म्हणतो षटकार आणि चौकार ते येणं तितकंच आता गरजेचं होऊन बसले, कारण तुम्ही जर जशी डिमांड आहे तशी निश्चितच ती पुरवली गेली नाहीत तर निश्चितच या मॅच मध्ये आता भरपूर मग तुम्ही लांब जाल. योगेश करत पुन्हा इथे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय, कारण डीप एक्स्ट्रा कव्हर राहा, त्याला प्रोटेक्शन हवंय आणि म्हणूनच थोडंसं क्षेत्ररक्षण आता त्यांनी हलवलंय. ऑन साइडला 5 क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर ऑफ साइडला 3 क्षेत्ररक्षक. निश्चितच आपण बघतोय अगदी सीमारेषेला केटून आहेत, त्यामुळे बरंच साठी क्षेत्ररक्षण बघायचं. पुढचं डिलिव्हरी कशी असेल इथे जर बघितलं तर निश्चितच एक फास्टर वन डिलिव्हरी असेल समोरच्या साईडला. यस, तो चेंडू होता मात्र हवेत खेळले. चेंडू हवेत आहे. हा झेल इम्पॉर्टंट आहे. व्हॉट अ कॅच, सुपर कॅच. आणि इथे भरत म्हात्रे सारखा अफलातून खेळाडू बाद होईल. योगेशचा चांगला प्लॅन आणि निश्चितच त्या प्लॅन मध्ये अडकलाय तो म्हणजे भरत. विकेट आले. अजून एक संघाची गडी बाद झाले. 3 धावसंख्या 18. थँक्यू. अगदी कोळी क्रिकेट म्हणजे बऱ्याच जणांसाठी अगदी आणि अगदी प्लॅन असतो. काही जणांसाठी ते क्रिकेट असतं, काही जणांसाठी ऍज अ प्रेक्षक म्हणून क्रिकेट असतं, मात्र काही जणांसाठी अगदी एक टेबल असतं आणि त्या टेबलावरचा तो आस्वाद असतो. मनापासून कौतुक आहे आमच्या सगळ्या प्रेक्षकांचं, जे अगदी आपला कार्यक्रमही करतात आणि प्रेक्षकांची संख्याही वाढवतात. त्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. कदाचित पुढच्या वेळेला डीबीएनचा कॅमेरा तुमच्यावर येईल, त्यामुळे आश्चर्य वाटून घेऊ नका. योगेश घरात पुन्हा एकदा ऍक्टिव्ह आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. हर्षद बॅटिंग करावी लागेल, मोठी बॅटिंग करावी लागेल हर्षद अँड कंपनीला. फुलटॉस डिलिव्हरी आहे. ऑन साइडला स्ट्रोक दूरवर जाणार आहे का तर नाही. क्षेत्ररक्षक आहे मात्र हा झेल सुटलाय आणि या डी झोन मध्ये चेंडू गेलाय. 2 धावा. कारण झेल सुटलाय आणि चेंडू डी झोन मध्ये गेलाय, त्यामुळे पंचांच्या मार्फत इशारा आलाय की या 2 धावा. साई दत्त पेनकर पाड्याची स्पर्धा 21वी स्पर्धा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला नाही, मात्र जागेवरून हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. मात्र एक गोष्ट इथे दिसली की चेंडू मिस कसा झालाय बघा. हा चेंडू जर बघितला तर बरोबर मिडल आणि ऑफला होता, मात्र तिथून थोडकासा चेंडूला उसळी आणि कट मिळालाय, त्यामुळे इथे बीट झालाय तो म्हणजे बॅटर. चांगली गोलंदाजी योगेश करत यांची. पुन्हा एकदा प्ले अँड मिस गुड बॉलिंग. अगदी शरीरापासून दूर चेंडू ठेवले जात आहेत. अफलातून गोलंदाजी होते आणि कदाचित जे भावी खेळाडू इथे उपस्थित आहेत त्यांच्यासाठी ही जबरदस्त मोठी लर्निंग प्रोसेस असेल की हाऊ टू बॉल, चेंडू कसे टाकायचे विकेटवर, खास करून सिमेंट कॉन्क्रीटच्या. योगेश घरात एक अतिशय चांगली पाठशाळा घेत आहेत. व्हेरी गुड बॉलिंग. आमचे लाईव्ह प्रेक्षक एन्जॉय करत असतील ही गोलंदाजी.
ओ पुन्हा एकदा 30 डिलिव्हरी. वा 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 योगेश गरात कॅप्टन लिडिंग करतोय. काय अफलातून गोलंदाजी. मागच्या तिन्ही चेंडू अगदी डॉट आलेत एकाच टप्प्यावर एकाच लाईन मध्ये आणि काय जबरदस्त गोलंदाजी. वेल बोल्ड. षटकं संपलेली आहे. ती म्हणजे 3 धावसंख्या आहे फलकावर. ती म्हणजे फक्त 20. म्हणजे अजूनही दिल्ली भरपूर दूरवर आहे कारण बनवायचे तर 2 षटकामध्ये तब्बल 40 धावा. रिक्वायर्ड 100 आता अगदी 20 वर गेलाय. त्यामुळे इथून पुढे अगदी भावदेवी कांदरपडा संघाला थोडस जास्त ट्रॅफिक आहे आणि त्या ट्रॅफिक मधून मार्ग काढायचा असेल तर आता कुठेतरी सबवे मधून लवकर बाहेर पडावं लागेल आणि लिंक रोडला यावं लागेल. मात्र बघायचं आहे सध्या कांदरपाड्याच्या इथून देखील आपण बघतो मेट्रो वगैरे सगळं जाते त्यामुळे निश्चितच त्या मेट्रोने आता प्रवास करावा लागेल. मात्र तो प्रवास कसा असेल. ग्रेग स्वतः मैदानाच्या आतमध्ये आहे आणि हा ड्रिंक्स ब्रेक किती इम्पॉर्टंट आहे बघा आमच्या खेळाडूंसाठी. जबरदस्त उन्हा आहेत. मात्र पुन्हा एकदा मनापासून कौतुक ते म्हणजे साईदत्त पेनकर पाडायचं. जबरदस्त ड्रिंक्स इथे पाहायला मिळत आहेत. अगदी इलेक्ट्रॉल युक्त ड्रिंक्स आहेत. टँकचं पाणी आहे सब्जायुक्त पाणी आहे त्यानंतर कोकम सरबत अगदी थंडावा आहे. गारेगार वातावरण करण्याचा हा प्रयत्न आहे. मनापासून कौतुक आहे. ते म्हणजे निश्चितच टीम साईदत्त पेनकर पाडायचं. नेक्स्ट मॅच राई विरुद्ध मालवणी. अजून प्रेक्षक येत आहेत. स्वागत आहे अंकुशचं. स्वागत आहे योगेश मॅनेजरचं. चला 12 चेंडू 40 धावा. मोठे फटके खेळावेच लागणार आहेत ग्रेगला आणि यस ताकद आहे त्यांच्यामध्ये नो डाऊट. मात्र या एकूणच परिस्थितीवर त्याला मात करावी लागेल. इथून इथे पुढे ही मॅच आणि आपण बघताय ही जी बाईक आहे ही स्कूटी आपल्याला पाहायला मिळते. अगदी रिव्हर्स गिअर सुद्धा आहे त्याला आणि त्यामुळे आमचे जितके तिथे ड्रायव्हर आहेत ते सगळे मजा घेत आहेत की आयुष्यात एवढं रिव्हर्स आम्ही कधीच जात नाही. त्यामुळे या गोष्टीचा आनंद घेता आला पाहिजे कारण एकदा वेळ गेली की वेळ कधी निघून गेली ती परत येत नाही. मात्र इथे रिव्हर्स गिअर आहे आणि रवी ठाकूर यांची स्पॉन्सरशिप आहे त्यामुळे धन्यवाद. अगदी बॅटरी चार्ज आहे. चला 12:40 वेळ सांगत नाही इक्वेशन सांगतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची अगदी बॉटम एज. इथे मात्र धाव पूर्ण होतीये. पूर्ण होते ही धाव. धाव संख्या 21 झाली आहे. मात्र अगदी बघता बघता हा हंगाम संपत आलाय. किती काम केलं आमच्या भारत राऊतनं या एकूणच हंगामामध्ये. अफलातून ओ शॉट आहे. अफलातून फटका आहे. काय स्वीपचा फटका आहे. मात्र मिळतील 2च धावा. हर्षद बिलीव्ह करणार नाहीये. हा चांगला फटका. टायमिंग जबरदस्त होतं मात्र मिळतील 2च धावा. भारत राऊत यांच्याविषयी म्हणत होतो अगदी हंगामात 23 गावांमध्ये जाणं 23 गावांचं पाणी पिणं. एक माणूस ही गोष्ट सातत्याने करतो एवढ्या वर्षांना तरी सुद्धा तेज काही कमी होत नाहीये. चांगली गोष्ट आहे. आणि बघा आज पेनकरपाड्याचं पाणी पिऊन त्यांना थ्रोट इन्फेक्शन झालंय. यावेळेला अपील होते. विकेटच्या समोर सापडलेत. फलंदाज होतील बाद. इथे परशुरामच्या खात्यात झाले विकेट. अगदी 3ऱ्या चेंडूवर विकेट डाऊन. थँक्यू. एका बाजूला आगरी कोळी मास्टर कप सुरू आहे पेनकरपाड्याला. तर पेनकरपाड्याचा संघ मोरव्याच्या मैदानात झुंजतोय मीरा संघाविरुद्ध. तर मीरा संघाची परिस्थिती आहे ती म्हणजे 4 षटकं झालेत 44 धावा झालेत आणि 4 विकेट गेलेत त्यांच्या. त्यामुळे पेनकरपाडा संघाला उत्तर द्यावं लागणार आहे. युवाचा संघ लढतोय RK मोरव्याच्या मैदानामध्ये युवा चषक 2025 मध्ये. ती संघटना देखील उभी राहते मित्रांनो. सपोर्टची गरज आहे तुमच्या आणि मला प्रामाणिकपणे वाटतं की मास्टर्सनी आपल्या प्रत्येक गावाला सपोर्ट केला पाहिजे.
नवीन बॅटर विनोद मैदानाच्या आतमध्ये. मॅच थोडीशी लांबली आहे मात्र मोठी फटके गरजेचे होऊन बसलेत. परशुराम पुढचा चेंडू लॉफ्ट केलाय. चेंडू हवेत आहे. काही काळ मात्र सेफ फिल्डिंग साठी गेलेत गंगाधर. 2 धावा. कारण चेंडू भरपूर पुढे होता त्यामुळे झेल टिपण्याची संधी नव्हती इथे. या 2 धावा फलकावर. ओ यावेळेला जर बघितलं तर हा चेंडू डाऊन द लेग दिसतोय. येस वाईटचा इशारा आहे. थँक्यू व्हेरी मच अंपायर. तर पंचांचं देखील आमच्या कौतुक आहे. अगदी रण त्या उन्हामध्ये प्रत्येक मॅच मध्ये ते उभे आहेत त्यामुळे त्यांचं कौतुक आहे. कठीण आहे हा जॉब लक्षात घ्या. कारण फटाफट आपण मॅचेस करतोय. 5-5 षटकांचे सामने करतोय त्यामुळे कंटिन्यू 10 ओव्हर उभं राहणं त्यानंतर जास्त ब्रेक नाही. पुन्हा एकदा त्यांना यायचं आहे. या सगळ्या गोष्टी सातत्यपूर्ण करणं कठीण आहे. मात्र तरी सुद्धा सगळ्या गोष्टींचा प्रेशर घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने ते उभे आहेत. त्या गोष्टीसाठी त्यांचं कौतुक व्हायलाच पाहिजे. आमच्या अंपायर्स मनापूर्वक अभिनंदन. आपलं चांगली कामगिरी तुम्ही करताय. कारण एखादी स्पर्धा आपण करतोय तब्बल आपण बघतो जवळजवळ 15 मॅच असतात. त्या 15 मॅच मध्ये जर विचार केला तर 3 पंच अपॉइंट केले गेले पाहिजे. हे माझं प्रामाणिक मत आहे. त्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील. शॉर्ट ब्लँड डिलिव्हरी अगोदरच फटका पूर्ण केलाय. चेंडू येतोय पॅडवर आदळतोय. लेट्स सी द अंपायर डिसिजन. लेग बाय. थँक्यू. आता फक्त 6 चेंडूंचा खेळ राहिलाय. क्या बात आहे. राईगावचे प्रेक्षक अजून येत आहेत. वेलकम राहुलदा. अनेक प्रेक्षक अजून येणार आहेत. मला आता स्पर्धा आठवली ती म्हणजे मोरव्याची. अंतिम सामन्यात पेनकरपाडा संघ गेला होता. पेनकरपाड्याचे खेळाडू अंतिम सामन्यासाठी 4 वाजता पोहोचले मोरव्याच्या मैदानामध्ये आणि पेनकरपाड्याच्या खेळाडू जोपासून यायला सुरुवात झाली त्यानंतर त्यांचा पूर्ण गाव 6 वाजेपर्यंत मैदानावर होता. तर तसंच काहीतरी चित्र थोडंसं राईच्या बाबतीत दिसतंय मला. 2-2 जण अगदी येत आहेत. चांगली गोष्ट आहे. प्रेक्षकांची संख्या वाढली पाहिजे. हेच यश आहे आपल्या आगरी कोळी मंडळाचं. कारण एकूणच आमच्या भारत राऊतनी निश्चितच ते वाक्य म्हणून दाखवलं की जवळीकपणातून नात्यांची जुळवण होते आणि एकूणच 23 गावांची अगदी बोळवण होते आणि त्यातून आपला परिवार उभा राहतोय. वेलकम सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. 6 चेंडू मध्ये 31 करायचे आहेत. पहिला चेंडूवर आलाय दमदार षटकार. बंधूच्या चेंडूवाला षटकार. गुड शॉट. अफलातून फटका. या फटक्यांची गरज आहे. असे कंटिन्युटी ठेवावी लागेल. रिप्ले मध्ये पाहूया. फ्लाइट जबरदस्त होती बंधूची मात्र इथे या फ्लाइट वर बरोबर अगदी चेंडूच्या रेषेत आले आणि हा फॉली कन्वर्ट केला आहे तो म्हणजे ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला षटकार. गुड शॉट. पहिल्या चेंडू षटकार आलाय. धावसंख्या 35 झाले. 60चं लक्ष म्हणजे अजूनही 25 धावांची गरज आहे. 5 चेंडू 25 धावा. सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल विनोदला. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका हवाय. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी. हा चेंडू सोडून दिलाय. वाईटचा इशारा. इथून आता 24 धावांची गरज म्हणजे 5 चेंडू 4 षटकार. पाच चेंडू 4 षटकार. होणार का हा कारनामा? अजून एक चांगला फटका आहे. गुड शॉट. षटकार. वा 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 विनोद. सुपर बॅटिंग. ही मॅच मला चालली आहे. ही मॅच अजून संपलेली नाहीये त्यामुळे पाहत राहा हा महत्वपूर्ण सामना. नारंगी वर्सेस कांदरपाडा मास्टर्स. क्या बात आहे. अफलातून या 2 षटकारांनी सामन्यामध्ये रंग भरलेत आणि हा फटका अप्रतिम होता. अगदी लाईन जर बघितली तर डाऊन द लेग होती मात्र पिचिंग जिथे होते तिथपर्यंत पोहोचलेत बॅटर विनोद आणि आज समोर खेळलाय फटका. अफलातून फटका आणि काय डीबीएन लाईव्हचं कव्हरेज आपल्याला पाहायला मिळतंय. थँक्यू व्हेरी मच. आमचा जो कॅमेरा पर्सन आहे प्रीतचं मनापासून कौतुक आहे. अगदी डोळ्यात तेल ओतून कामगिरी करतोय. वेल डन प्रीत.
अजून तुला एक चांगली जेवणाची मेजवानी भेटेल. दोन षटकार आलेत, 3 षटकारांची अजूनही गरज आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे जर विकेटचा आधार घेतला तर मला वाटतं फक्त तर एकच विकेट गेली होती, ती म्हणजे टीम एनसीसी नारंगीची. त्यामुळे आता थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे, मात्र इथे विनोद अगदी लईत आलाय. शॉट ऑफ डिलिव्हरी, अजून एक मोठा फटका आहे. चेंडू दूरवर जाणार का? क्षेत्ररक्षक होते तिथे, जेल सुटलाय. मात्र इथे पुन्हा एकदा विनोदला संधी मिळणार आहे. या 2 उपयुक्त धावा. अजूनही मॅच आहे, अजूनही मॅच आहे. 3 चेंडू संपलेल्या, 3 चेंडू मध्ये आले तब्बल 14 धावा. एक वाईट जर पकडला तर 15 धावा आलीत. त्यामुळे आता शेवटचे 3 चेंडू आणि 16 करायचे आहेत. या बॉलवर ऍज अ प्रेक्षक म्हणून जर विचार केला तर मनोमन वाटते की षटकार यायला पाहिजे, मजा येईल मॅचला. नक्कीच थोडस थ्रिल वाढलं पाहिजे. मात्र बंधू संतोष भोईर, बंधू 3 चेंडू 16 धावाची गरज. ओ फटका फसलाय आणि कदाचित या मॅचचा निकाल देखील आता दृष्टिक्षेपात दिसलाय. मात्र घाम गाळावा लागलाय इथे, नारंगी मास्टरला देखील घाम गाळावा लागलाय. याचं कारण विनोदची बॅटिंग. 7 चेंडू मध्ये 19 धावा नाबाद आणि अगदी क्रुशियल मोमेंट वर तो आला. मात्र मधल्या काळात जी धावसंख्या यायला पाहिजे होती ती आली नाही. कारण आपण षटक बघितलं ते म्हणजे योगेशचं फक्त 3 धावांचं षटक, राकेशचं षटक फक्त 7 धावांचं. तर या मधल्या 2 षटकामध्ये धावा नव्हत्या. परशुरामनं देखील चांगलं षटक आदळलं. त्यामुळे मागच्या 3 षटकामध्ये ज्या धावा नाही आल्या तिथून ही मॅच थोडीशी सटकली. मात्र शेवटच्या षटकावर थोडंसं आक्रमण झालंय. गरज आहे 15 धावांची, चेंडू शिल्लक आहेत 2. यावेळेला हा चेंडू परत टाकावा लागेल का? यस लागेल. त्यामुळे ही मॅच अजून संपलेली नाहीये. संतोष भोईर बंधू थोडासा वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न करतोय. संतोष पाटील सॉरी बंधू. मात्र 2 चेंडू 14 धावा. विनोद एखादा मोठा फटका घेणार का? नाही, हा योग्य फटका नाहीये. मात्र इथे धाव मिळेल, एकच धाव मिळेल. त्यामुळे आता एकच चेंडू शिल्लक आहे आणि 13 धावांची गरज आहे. नारंगी संघ जवळजवळ विजयी ठरतोय. मात्र निश्चितच चांगली फाईट दाखवली तिथे. एकूणच आपण बघतोय विनोदनं 8 चेंडूमध्ये 20 धावा केल्या आणि निश्चितच थोडासा प्रयत्न त्यांनी नक्कीच केला की विजयाच्या जवळ जाण्याचा. मात्र आता 1 चेंडू आणि 13 धावा. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघाने तयारीत राहायचे आहे. एका बाजूला टीम मालवणी, दुसऱ्या बाजूला टीम जेम्स वॉट राई मास्टर्स. यावेळेला वॉट अ कॅच. इथे फलंदाज बाद होतोय तो म्हणजे ग्रेक आणि ते विकेट आली आहे संतोष पाटील यांच्या चेंडूवर. त्यामुळे हा सामना जिंकलाय अगदी 12 धावांनी तो म्हणजे टीम एनसीसी नारंगी मास्टर्स. अभिनंदन तुमचं आणि पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. त्यामुळे ही स्पर्धा आता ओपन आहे. कोण जिंकणार याचे निकाल त्वरित लागणार आहेत. मात्र पुढचा सामना हा फक्त 4 षटकांचा आहे मित्रांनो. वेळेअभावी हा डिसिजन आम्ही घेतलाय. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. एका बाजूला टीम मालवणी, दुसऱ्या बाजूला टीम राई आणि निश्चितच चांगलं बॅटल बघायला मिळेल. एन्जॉय करूया आपण ही स्पर्धा. साईदत्त पेनकरपणा आयोजित आगरी कोळी समाज सामाजिक संस्थे अंतर्गत होत असलेली ही 21वी स्पर्धा आहे मित्रांनो. एन्जॉय करा. मात्र या सामन्यात मॅन ऑफ द मॅच कोण? तर नो डाऊट 1 चॉईस मिस्टर गंगाधर. 37 धावा, अगदी क्लास एफर्ट आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय स्टॅमिना दाखवला या 50+ खेळाडूंना. अफलातून गंगाधर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला टीम कांदरपडाला विनंती करतोय हस्तांदोलन करण्यासाठी पुढे वा प्लीज. ग्रेक हाडलं कांदरपडा, चांगला प्रयत्न तुम्ही केलात. वेल डन विनोद, चांगली बॅटिंग. मात्र निश्चितच पराभव स्वीकारावा लागलाय. मात्र प्रत्येक गेम महत्वाचा आहे, लक्षात घ्या. आणि असं असताना तुमच्यावर दबाव असतो, त्या दबावाखाली कधी कधी कामगिरी घसरते. मात्र निश्चितच तुम्ही दाखवलेले एफर्ट्स आमच्यासाठी निश्चितच अतिशय आदरणीय होते. त्यामुळे तुमचं देखील मनापासून हार्दिक आभार. हे 2 संघ आपण बघतोय हस्तांदोलन करताना कांदरपाडा आणि टीम एनसीसी नारंगी आपल्याला पाहायला मिळते. अभिनंदन एनसीसी नारंगीचा पुढील फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय. चला पुढची मॅच एन्जॉय करूया. मालवणी वर्सेस राई. आणि यंगस्टरला 57 धावा या विजयासाठी आलेत 5 षटकामध्ये बरोबर. आणि मोरवाला ती स्पर्धा सुरू आहे, युवा चषक सुरू आहे आणि मीरा